हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.5 मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरची एक्सरसाइज आपण स्टार्ट केलेली आहे. ह्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 असा विचारलेला आहे, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला काय दिलेलं आहे, हे सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे, ह्याच्यापासून आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचे. तसंच ह्याचं पण आता खूप सोपे प्रॉब्लेम आहेत बघा, कसे सॉल्व करायचे. तर याला स्विचिंग सर्किटमध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. पी साठी आपण S1 नाव देऊया. बघा, हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. मग हे पहा, सिरीजमध्ये कनेक्ट असल्यामुळं हे असे सिरीजमध्ये. ओके, तर पी S1 आहे, तर S1 डॅश डॅश कशामुळं, निगेशन असल्यामुळं डॅश. आणि क्यूसाठी काय म्हणायचं, S2. त्याच्यानंतर हे ऑरमध्ये कनेक्ट आहे. ऑर म्हटलं की खाली यायचं असं ऑरमध्ये. आणि परत हे दोन्ही अँडने कनेक्ट आहेत. अँडने म्हटलं की सिरीजमध्ये. मग हे एक स्विच आणि हे एक स्विच. आता ह्या स्विचला पी म्हणजे काय, S1 आणि आरचं निगेशन आहे. आता S1 S2 S3 म्हणू आपण, S3. आणि त्याचं निगेशन असल्यामुळं डॅश. आणि कंप्लीट सर्किट करायचं. कंप्लीट कसं करायचं, तर त्याला एक बॅटरी जोडायची, बल्ब लावायचा आणि करंट फ्लोईंग डायरेक्शन दाखवायचं. दिस इज द आन्सर. आता तसंच ह्याचं कंप्लीट करू आपण. एक स्विचिंग डायग्राम बघा. पी अँड क्यू दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहे. सिरीजमध्ये घेऊया आपण. बघा, तर पीसाठी S1 आणि क्यूसाठी S2 म्हणून. आता हे ऑरने कनेक्ट आहे. ऑरने कनेक्ट म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, खाली यावं लागेल. हे ऑरने कनेक्ट. आता त्याच्यामध्ये हा निगेशन पी म्हणजे इथे एक स्विच आहे. पीसाठी S1 आहे, त्याचं निगेशन आहे म्हणून डॅश घ्यायचा, S1चा डॅश. अँड, आता अँड म्हटल्यानंतर सिरीजमध्ये झालं आहे. आता हे सगळे ऑरमध्ये कनेक्ट आहेत. मग हे पहा, इथं काय करायचं, मग आता इथं एक स्विच घ्यायचा. क्यूसाठी काय करू आपण, S2 आणि त्याचा काय निगेशन आहे म्हणजे डॅश. तसंच इथे एक स्विच दाखवू जे की पी म्हणजे काय, S1. आणि परत इथे एक स्विच दाखवू. हे तिन्ही पण ऑरमध्ये दाखवायचे. आता आरसाठी काय आहे, S3. आता याला कंप्लीट करायचं आहे आपल्याला. एक बल्ब, लॅम्प, डायरेक्शन दाखवायचं, करंट फ्लोईंग. तर हे झालं स्विचिंग सर्किट. कशाचं, ह्या सिम्बॉलिक फॉर्मचं. तसंच पुढचे पण काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया लगेच. तर बघा, 3rd नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर अँड निगेशन पी अँड निगेशन आर. आता ह्याचं पण आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. बघा, आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करताना आपण सुरुवातीला ह्या ब्रॅकेटचं करूया. तर इथं आपण एक स्विच टाकूया. आता पी अँड आर हे दोन्ही कसे कनेक्ट आहेत, अँडने कनेक्ट आहेत. मग पीसाठी S1 म्हणतो आणि आरसाठी S3 घेऊ आपण. कारण क्यूसाठी आपल्याला S2 घ्यावा लागेल. पीसाठी S1, आरसाठी S3 आणि क्यूसाठी S2 घ्यावा लागेल म्हणून S3. आता हे दोन्ही सिरीजमध्ये असल्या अँड असल्यामुळे सिरीजमध्ये कनेक्ट येईल. आता ऑर आहे. ऑर म्हटल्यानंतर आपल्याला ह्याच्या पॅरलल यावं लागेल. आता निगेशन क्यू आणि निगेशन आर दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. पुन्हा सिरीजमध्ये टाकू आपण दोन्ही पण. हे 5 सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. आता क्यूसाठी आपण S2 देऊया आणि याचं निगेशन असल्यामुळं डॅश. तसंच S3, आरसाठी S3 म्हटलं आहे आणि त्याचं निगेशन असल्यामुळं डॅश. आता हे अँड म्हणजे पुन्हा सिरीजमध्ये जायचं आहे आपल्याला. मग सिरीजमध्ये परत हे अँडने कनेक्ट आहे दोन्ही, म्हणजे इथं 2 स्विच टाकायचे अजून. हे पहा, तर पी म्हणजे काय, S1 आहे आणि त्याचा डॅश कशामुळे, निगेशन असल्यामुळे. आर म्हणजे S3 आणि त्याचं निगेशन असल्यामुळे डॅश. आता हा स्विचिंग सर्किट आपण कंप्लीट करून घेऊ. बॅटरी, लॅम्प, डायरेक्शन दाखवू आपण, करंट फ्लोईंग. हे झालं कंप्लीट स्विचिंग. तसंच आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मचं आपण स्विचिंग सर्किट कंप्लीट करूया. बघा, तिन्ही पण सिरीजमध्ये येतं. म्हणजे हे एक स्विच, 2 स्विच, 3 स्विच. ह्याला S1 म्हणू आपण, S2, S3. पण क्यूचं निगेशन असल्यामुळे S2चा डॅश. ऑर आहे. ऑर म्हटलं की लगेच पॅरलल यायचं. हे पहा, खाली पॅरलल यायचं. आता पी म्हणजे एक स्विच दाखवायचं इथं. हे पहा, सिरीजमध्ये असल्यामुळे. आता पुढचे ऑरमध्ये म्हणजे आपल्याला इथे एक स्विच दाखवावं लागेल आणि इथे एक स्विच दाखवावं लागेल. हे 2 कसे पॅरलल घ्यावं लागतील. आता ह्याच्यासाठी काय नाव दिलं आहे, पी म्हणजे काय, S1. निगेशन ऑफ क्यू म्हणजे S2चा डॅश. आणि आरचं निगेशन म्हणजे S3चा डॅश. आता हे कंप्लीट स्विच करू आपण. लॅम्प, हे झालं कंप्लीट स्विचिंग सर्किट. तसेच अजून राहिलेले क्वेश्चन घेऊ आपण, अतिशय सोपे आहेत. तर बघा, 5 नंबरचा क्वेश्चन, पी और निगेशन पी
मग पहा एक स्विच घेऊ आपण इथं. ऑर म्हटलं की पुन्हा काय करावं लागेल, त्याला पॅरलल जावं लागेल. आणि पुन्हा ऑर आहे म्हणजे पुन्हा त्याला पॅरलल जावं लागेल. हे पहा पी निगेशन क्यू तिन्ही कसे कनेक्ट आहेत ऑरमध्ये म्हणजेच पॅरललमध्ये. तर ह्याच्यासाठी S1 म्हणू आपण. पुन्हा पीच आहे म्हणजे S1च आहे, त्याचं निगेशन असल्यामुळं डॅश. क्यूसाठी आपण S2 म्हणू आणि त्याचं निगेशन असल्यामुळं डॅश. पुन्हा ऑर आहे. पुन्हा ऑर म्हटल्यानंतर आपण काय करूया, चला पुन्हा अजून ऑरमध्ये घेऊया. हे पहा आणि हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहेत म्हणजे इथं आपल्याला टाकावं लागते. हे पहा पी म्हणजे काय S1 आणि क्यू म्हणजे काय S2 ऑरमध्ये कनेक्टेड. आता हे कंप्लीट स्विच करूया आपण. पहा वाटलंच तर इथून घेऊया. लॅम्प L. देन लास्ट क्वेश्चन 2 मधला लास्ट पी क्यू अँडने कनेक्ट आहेत म्हणजे दोन्ही स्विच कसे आहेत सिरीजमध्ये. हे पहा सिरीजमध्ये S1 S2. आता ऑरमध्ये ऑर म्हटलं की काय करायचं, हे पहा ऑर. आता पी म्हणजे S1 आणि त्याचं निगेशन असल्यामुळं डॅश. पुन्हा ऑरमध्ये म्हटलं की पुन्हा खाली यायचं. आता पी म्हणजे S1 आणि क्यू म्हणजे S2 परंतु क्यूचं निगेशन आहे म्हणून डॅश. आणि अँड असल्यामुळे दोन्ही सिरीजमध्ये घेतले. अँड असेल तर सिरीजमध्ये घ्यायचं, ऑर असेल तर पॅरलल घ्यायचे स्विच. म्हणजे कंप्लीट करू आपण स्विच. बॅटरी लॅम्प L. दिस इज युअर आन्सर. तर राहिलेले जे क्वेश्चन आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. असेच पूर्ण चॅप्टर पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जे काही तुमचे कॉलेजचे ग्रुप असतील त्या ग्रुपवर पण टाका जेणेकरून विद्यार्थ्याचा फायदा होईल. आणि पूर्ण व्हिडिओ हे अगदी फ्रीमध्ये आहेत त्याच्यामुळं या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा, या चॅनलला व्हायरल करा. थँक्यू.